होता आपल्या शहर जिल्ह्याचे आपण सगळेजण मिळून हे कार्यक्रम चांगलेच करत असतो. तसंच आपल्याला हे शेतकरी मेळावा चांगलाच करायचा आहे. SIR मध्ये आपली चांगली डेव्हलपमेंट आहे. SIR मध्ये आपली टीम आपले सर्टिफिकेट प्रमुख आपले जे बूथ इंचार्ज आहेत आपले जे DLF आहे ते सगळे चांगल्याने काम करत आहे. मला वाटतं सध्याची फिगर माझ्याकडे सध्या नाही आहे. अमरावतीचे 2 वीज झालेले आहे. बंडल्याचं 2,90,000 असं हे फिगर चांगले फिगर आहे ते सगळे. आणि आपण जोरात काम करतो. SIR मध्ये म्हणून आपल्याला आजचा जो कार्यक्रम हा आपण आयोजित केला होता हा शब्दांची करण्यासाठी केला होता. ज्या 3 मुलं जी गेली त्याचं दुःख आपल्याला झालेलं आहे. त्याच्यात कृषी हा एक विषय आहे आणि त्याच्यात श्रद्धांजली अर्पित. म्हणून माझी अशीच इच्छा आहे की या गोष्टीचं राजकारण न करता त्या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन काय करू शकतो एक अतिशय चांगला उपक्रम आपण केला. आपण त्या मुलांच्या आईवडिलांना पैशांची मदत केलेली आहे. स्वतःहून भाजपची केलेली आहे. भाजप शहर जिल्हा ही त्यांना काही पैसे दिले आहेत. 50,000 दिले आहे. कोणाला 1 लाख दिलेला आहे. अतिशय चांगली एक घटना झाली. आता पुढचा कार्यक्रम आपला सुरू करेल. सोबतच पुढचे कार्यक्रम आपले चांगले व्हायला पाहिजे. बोला मन की बातें सांगा. त्यानंतर माननीय रवींद्र पाटील हे या ठिकाणी बसा बसा ना बसा. अच्छा आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या बैठकीला मंचावर उपस्थित नाही ते किती तारखेला घ्यायचं आहे? लोकप्रिय खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब, डॉक्टर नितीनजी धांडे, किरण भाऊ पातूर, सगळ्या मतदारसंघात सगळ्या तालुक्यात चेतनजी पवार, सुधाताई तिवारी, नितीनजी गुर्दे, एकच दिवशी अध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी आणि बंधू. आज आपण या ठिकाणी जी बैठक बोलावली होती एकाच दिवशी एक महत्वपूर्ण बैठक म्हणून या ठिकाणी आज बोलावण्यात आली होती. आता कारण असं आहे की आपली 6 तारखेला दहीहंडी आपण सगळं मिळून डिसाईड केली होती की 6 तारखेला आपण दहीहंडी करू. यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले दुसरे लोकप्रिय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचप्रमाणे आशिष शेलारजी, फुंडकरजी मंत्री, त्याचप्रमाणे आपले वर्धाचे मंत्री पंकज भोयर साहेब आणि आपले कुटे साहेब, म्हणजे जवळपास आपले 2-4 मंत्री आणि आपले महत्वाचे पदाधिकारी, इव्हन प्रदेश अध्यक्षांनी सुद्धा म्हणतात की आम्ही तुमच्या दहीहंडीला येणार आहे. त्यासोबतच आपण आता महत्वाचं आणखीन एक केलं होतं की आपल्या दहीहंडीमध्ये आपण काही कोणतं सेलिब्रिटीज सुद्धा बोलावणार होतो. नाही तुम्ही स्पेसिफिक सांगा. त्यामध्ये म्हणजे मग त्याचा जोर लावतो. टीम धुरंधरची म्हणजे चांगलं जसं सारा अर्जुन किरण आणि टीम छावाची पद्धतीचं रश्मी मंदा म्हणजे मग पूर्ण डेटा ह्या 2 प्रमुख ह्याच्यामध्ये होत्या. आणि क्रिकेट टीमचे 2 सदस्य सुद्धा याच्यामध्ये होते. बाकी काही मराठी सेलिब्रिटी सुद्धा झाल्या होत्या. जवळपास आपण यावर्षीची जी दहीहंडी आहे भारतीय जनता पार्टीची दहीहंडी म्हणून आपण सुरुवात करणार होतो. याच्या आधी मी 2-3दा दहीहंडी घेतली पण कालांतरानंतर ती बंद केली. नॉमिनेटेड कधी जागेचा विषय आला, कधी मला स्वतः असं वाटत होतं की कोणाचे हातपाय तुटल्यामुळे एखाद्याचं काही नुकसान झालं तर आपल्याला ते बरं वाटणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपण ती दहीहंडी बंद केली होती. आणि यावर्षी डॉक्टर बोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण नव्याने निरंतर चालणारी भारतीय जनता पार्टीची दहीहंडी आपण सुरू करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आपण ही सगळी सेलिब्रिटीज, आपले मंत्री, आपले मुख्यमंत्री सगळे या ठिकाणी येणार.
सुनील देशमुख पण आता आपल्या 2 दिवसांच्या आधी आपण पाहिलं आमदार पण मागणार आहे की एक अशी घटना घडली की ती मनाला वेदनादायी घटना घडली या ठिकाणी नाही मिळू शकत ना. आणि एवढी मोठी वेदनादायी घटना पण घडल्यानंतर मागणार आहे. आम्ही आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना म्हटलं की तुम्हाला यायचं आहे. सगळे त्यांनी म्हटलं महामंडळ बा काढून मी नाही म्हटलं नाही, पण त्यांनी बोलता बोलता एक सूचक विधान केलं. डॉक्टर बोंडे साहेब सुद्धा त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी राजीव वानखडे आमदार ते सुद्धा होते, ताळे सुद्धा होते, त्या ठिकाणी दादा सुद्धा होते, प्रताप दादा. त्यांनी बोलता बोलता सूचक विधान केलं की बाबा एवढी घटना तुमच्या गावात होते आहे आणि बाळ गोपाळांचा कार्यक्रम हा आहे. बाळ गोपाळांचा कार्यक्रम असताना आपण अशी दहीहंडी घेणं की हे बाळ जी मुलं आहेत लहान त्यांना आपण कृष्णाचं रूप मानतो आणि ती दगावली आहे. काही मोठ्या प्रमाणात जखमी आहेत, त्यांचं दुःख मोठं आहे आणि आपण अशा काळाच्यामध्ये दहीहंडी घेणं तुम्हाला काय पटते तुम्ही करा. त्यांनी नाही म्हटलं नाही, त्यांनी होय म्हटलं नाही. परंतु आम्ही सगळ्यांनी निर्णय असा घेतला डॉक्टर बोंडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आपले सगळ्यांच्या आमदारांच्या याच्यामध्ये काही आपले पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाली की आपण दहीहंडी कॅन्सल केली पाहिजे आणि त्याचा जो पैसा आहे हा जे वृत्त पावले किंवा ज्या ठिकाणी काही ऍडमिट आहे जवळपास 25-30 पोरांचा फिगर आलेला होता, त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने असा निर्णय घेतला की आपण त्यांना मदत केली पाहिजे. ती मदत आपण कालपर्यंत करत आलो. अजून काही राहिले. आज आम्ही 2-3 गावात अंजन गावामध्ये चाललो आहे. काही मेळघाटातली काही गावं आहेत, तिथला एक व्यक्ती आहे. असे 3 लोक आज साधारणतः मृतक पावले, त्यांच्या घरी आपण जाऊन त्यांना मदत करतोय. काही लोक इथले सुद्धा काल आपण गेलो हॉस्पिटलला ते नव्हते, त्यामुळे त्यांना काही ठिकाणी ते सुद्धा सुटलेले आहे. आता अशा याच्यामध्ये आपण दहीहंडी घेणं हे काही फार संयुक्तिक वाटत नव्हतं आणि काल आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये त्याची वाहवा सुद्धा अमरावतीच्या जनतेने केलेली आहे. म्हणजे आपण जे केलं ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत भारतीय जनता पार्टीला पूरक असलेल्या व्यक्तींनी सुद्धा त्याची तारीफ केली. म्हणजे याचा अर्थ आपण हा निर्णय जो घेतला चांगला निर्णय घेतला. मग त्या निर्णयाला राहून पुढच्या वर्षी आपण दहीहंडी घेणार आहे का? ती दहीहंडी पक्की घेणार आहे. त्याचं आपण पूर्णतः 2 महिने आधीपासून त्याचं प्लॅनिंग करू व्यवस्थित आणि 1 नंबरची सुंदर दहीहंडी आपण अमरावती जिल्ह्यामध्ये घेऊ. आणि त्या दहीहंडीमध्ये पुन्हा आज सांगतो मी, डॉक्टर बोंडे साहेबांची माझी चर्चा झाली, जर कोणी दुखापत झाली शासन त्याला पैसे देईल, पण त्या मुलाचा हातपाय तुटला, तो जर 100% अपंग झाला तर त्याचं लाईफभर सामान्याची जबाबदारी आपण घेणार आहोत. लाईफभर त्याला लागणारा 10-15 हजार रुपये महिन्याचा खर्च तो सुद्धा आपण देणार. आपण ती दहीहंडी या पद्धतीने करणार. म्हणजे नुसतं दहीहंडी करायची, नुसतं आणून काहीतरी तमाशा उभा करायचा, काही नाचायचं, काही जे मनात आलं ते बोलायचं, ती दहीहंडी आपण मुळीच करणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे, त्या संस्कृतीला धरून दहीहंडी झाली पाहिजे. त्या अनुषंगाने आपण पुढच्या वर्षी दहीहंडी सुरू करतोय. यावर्षी आपण या अनुषंगाने ज्या काही कुठे कुठे मदत करण्याचं काम पडेल त्या ठिकाणी या दहीहंडीचा खर्च पूर्ण मदतीसाठी आपण करू. याच्या आधी सुद्धा आपण पाहिलं भारतीय जनता, मी म्हणजे भारतीय जनता पार्टी, मला कोणाला सांगायची गरज नाही की मी कोणा पक्षाचा आहे, मी भारतीय जनता पार्टीचा आहे. आपण कोरोनामध्ये सुद्धा ऑक्सिजन प्लांट लावले, त्या ठिकाणी शवदाहिनी दिली. हे सूचक वाक्य फक्त आपले महाराष्ट्राचे तेव्हा जे मंत्री आहेत तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते, त्यांनी सूचक विधान केलं होतं की प्रवीण भाऊ, तेव्हा ते कोरोनामध्ये अमरावतीत सुद्धा आले होते, माझ्या घरी जेवायला सुद्धा आले होते. त्यांनी सूचक विधान केलं होतं की आपण काही लोक असे आहेत म्हणे की ज्या लोकांना आपल्याला मदत करता आली पाहिजे. मदत कोणत्या कोणत्या प्रकारची आहे? काही लोकांना अन्नधान्य दिलं पाहिजे. आपण अन्नधान्याचे जवळपास डॉक्टर साहेब 16 ट्रक 10 टनाच्या 16 ट्रकचं धान्य आपण तेव्हा वाटलं. काही नगरसेवकाच्या माध्यमातून वाटलं, काही डायरेक्ट वाटलं गेलं. मग ही त्याने सूचक मला विधान केलं तर आपण त्याला काहीतरी मदत केली पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की बा तुम्ही इथे शवधानी दिली पाहिजे, इथे आपल्याला ऑक्सिजन प्लांट दिला पाहिजे. या सूचक विधानातून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय. मदतल्या काळात आपण जर पाहिलं तर आपण पीडीएमसीला त्या ठिकाणी डॉक्टर साहेब हे सुद्धा दिले, डायलिसिसच्या मशीन सुद्धा दिल्या. त्याच्यानंतर आपण आता मी टाटाला पेट स्कॅन्स मशीन दिल्या.
कारण भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की आपल्याला लोकांना मदत करायची आहे. आपण संवेदनशील पार्टी आहे, संवेदनशील लोक या माध्यमातून आपण काम करतोय. आज आपण येणाऱ्या काळामध्ये आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा एक पुढच्या कार्यक्रमामध्ये आणखी एक हे केलाय की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महत्वाची म्हणजे भूत ना भविष्य अशी या ठिकाणी कर्जमुक्ती झाली आहे. पहिली कर्जमुक्ती जी होती ते 50,000 वाले सोडून दिले होते, पण सरसगट देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सरसगट कर्जमाफी केली. ज्यांनी रेग्युलर भरले त्यांनाही कर्जमाफी, ज्यांनी रेग्युलर भरले नाही त्यांनाही कर्जमाफी. पण कुठल्याच शेतकऱ्यांनी आमचं इलेक्ट्रिक बिल माफ करा हे कधीही मागितलं नव्हतं. पण देवेंद्रजी फडणवीस साहेब लोकप्रिय नेते यांनी ठरवलं की आपण कर्जमाफी करतोय, तर मग या लोकांकडे असलेलं इलेक्ट्रिक बिल का माफ नाही करायचं, तर ते सुद्धा त्यांनी माफ करून टाकलंय. म्हणजे एवढा मोठा कलेजा ठेवून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एवढं मोठं काम चालू केलं. थोडा बोलायचं तर इधर आके बात करणार. एवढं मोठं काम जर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं तर आपलं काय काम आहे हे सुद्धा आपण नगरसेवक, कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आपलं एक काम आहे की आपली येणारी सोशल मीडियावरती मुख्यमंत्र्याची असो, पालकमंत्र्याची असो, कोणती एखादी जर योजना आली किंवा त्यांनी एखादं ट्विट केलं तर आपण सगळ्यांनी ते फॉरवर्ड केलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात फॉरवर्ड झालं पाहिजे. एक छोटासा पक्ष आहे ज्याचे 25, 30, 50 लोक आहेत, पण तो एक कोणावर जर आरोप होत असेल तर त्याचे 50-100 लोक तुटून पडतात. आणि आपली भारतीय जनता पार्टी अमरावती आणि शहरमध्ये आपली कार्यकर्त्याची संख्या एवढी मोठी आहे, पण आपण एकाही माणसाला उत्तर देत नाही. तर डॉक्टर बोंडेला टार्गेट केलं जावं असो, त्या प्रवीण कोट्याला टार्गेट केलं जावं असो, या डॉक्टर धांडेला टार्गेट केलं जावं असो, या ठिकाणी शिवराय कुलकर्णी असो, जयंत डेनकर असो, किरणताई असो, किरण पातुरकर असो, कोणी जरी असलं, चेतन पवार असो, चेतन गावंडे असो, या ठिकाणी तुषार भारती असो, त्याला कोणी जर टार्गेट केलं तर आपण त्याचं उत्तर देत नाही. आपण काही दुसऱ्याच्या महिन्याचे लोक आहात का? आपण भारतीय जनता पार्टीचं रक्त आपल्या अंगात आहे, आपण भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत हे लक्षात घ्या. आपल्याला सोशल मीडियावर तुटून पडलं पाहिजे. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एवढी मोठी कर्जमाफी केली, एकाही सुद्धा नगरसेवकांनी त्याचा प्रतिसाद दिला नाही. त्या सोशल मीडियावर कोणी त्याला ट्विट केलं नाही. फार 1-2-5% असतील तर असतील, फार लोकांनी केलं नाही. का केलं नाही? आपण करायला पाहिजे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, आमचे लाडके मुख्यमंत्री आहे, लोकनेते आहे, हे केलंच पाहिजे. बावनकुळे साहेब प्रत्येक 8व्या दिवशी या ठिकाणी येतात आणि इतकं तत्पर्य काम करतात. गाडीच्या बॉयनेटवरती लोकांची कामं करतात, सह्या मारतात, रस्त्यावर उभे राहून लोकांचे निवेदन घेतात. पण त्या निवेदनाला घेतल्यानंतर एखादा फोटो ट्विट करतो काय आपण, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक पडतो. आपण हे का करत नाही? आपण हे केलं पाहिजे, कारण भारतीय जनता पार्टी तिकीट मागताना आपण समोर राहतो, मला हे पद मिळालं पाहिजे, मला ते पद मिळालं पाहिजे. आणि हे जबाबदारी कोणाची आहे? ही जबाबदारी सुद्धा माझीच आहे की माझ्या पक्षाच्या नेत्यांनी कोणी जर काही केलं टाकलं असं त्या विरोधात तर त्याला प्रतिसाद देऊन त्याचं उत्तर सुद्धा देता आलं पाहिजे. का आपण डोकं तुटून पडत नाही? मुख्यमंत्र्यावरती त्या आता काल ती बाई आली त्या ठिकाणी, अंधारे बाई आली, त्या अंधारे बाईंनी आपल्याला आपल्या पालकमंत्र्यांना हे केलं, त्या अंधारे बाईंनी आपल्या मुख्यमंत्र्यावरती काही दोषारोपण केले. का आपण त्याच्यावर बोललो नाही? आज या ठिकाणी या ठिकाणी आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर बोंडे साहेबांनी या ठिकाणी प्रेस घेतली आणि त्या प्रेसच्या माध्यमातून काँग्रेस असो की उभाटा असो याला उत्तर देण्याचं आम्ही या ठिकाणी काम केलं. हे काम आपल्याला आपल्या लेखणीतून, आपल्या व्हॉट्सअपवरून, आपल्या फेसबुकवरून, आपल्या ट्विटरवरून हे देता आलं पाहिजे. याला कोणाची विचारायची गरज नाही. कुठलाही एक छोटा मोठा नेता येतो, तो आपल्या वरच्या नेत्यांना जर काही बोलत असेल तर त्याची जबाबदारी ही आमची बदली पाहिजे, आपण त्याला उत्तर दिलं पाहिजे. तुम्हाला कोणी अडवलेलं नाही, तुम्हाला प्रामुख्याने उत्तर देणं गरजेचं आहे. आपण पार्टीच्या एका ठिकाणी काम करतो, कोणकोणाचे विरोधक आहे याच्याशी महत्वाचा प्रश्न नाही आहे, कारण आपले 5 बोट आहे, एकमेकाला एकही बोट एका लेवलमध्ये नाही आहेत. पार्टीमध्ये सुद्धा असं चालत असेल, असू शकते, परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, पदाधिकारी, कोणी असेल, अध्यक्ष असेल, त्याच्या वयाच्यात जर कोणी बोलत असेल ना तर त्याला आपल्याला त्याच्या विरोधात ज्यांनी बातम्या टाकल्या त्याला धडा शिकवल्याशिवाय राहता कामा नये हे आपण समजून घेतलं पाहिजे. पालकमंत्र्यांबद्दल त्यांनी बोलले की पालकमंत्री या ठिकाणी आले नाही.
पालकमंत्री यायच्या जागी त्यांनी या आरोग्यमंत्र्यांना या ठिकाणी पाठवलं होतं. या ठिकाणी आरोग्यमंत्री आले प्रकाश आंबेडकर. त्यांनी पूर्ण पाहणी करून कम्प्लिटली या ठिकाणून ते गेलेत. पालकमंत्री येणं महत्वाचं नव्हतं, कारण त्या विभागाचा मंत्री, महाराष्ट्र शासनाचा मंत्री तो या ठिकाणी बुवा आला. त्यांनी पूर्ण पाहिलं. कलेक्टरशी डिस्कशन झालं, सीएससी डिस्कशन झालं, पूर्ण पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना रिपोर्ट दिला. आणि एक जण कोणतरी बाई येते आणि ते बोलते की तुमचे पालकमंत्री आले नाही, आणि उदाहरण देते की भंडाऱ्यामध्ये म्हणे काहीतरी एक आग लागली होती. त्या आगीमध्ये आमचे उभाटाचे तेव्हाचे मुख्यमंत्री गेले होते. मी या ठिकाणी आता जेव्हा आमची प्रेस झाली त्या प्रेसमध्ये हा विषय घेतला. 2.5 वर्ष सरकारने त्यांना, आपल्या पब्लिकने त्यांना 2.5 वर्ष दिले. 2.5 वर्षामध्ये करोनामध्ये हा बुवा 2.5 वर्षात बाहेर सुद्धा निघाला नाही. त्या ठिकाणी हे सुषमा अंधारे कुठे गेली होती, हे उत्तर आपल्याला, हे प्रश्न त्या बाईला तिथं विचारता आला पाहिजे. तुमच्याजवळ सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही त्यातून विचारा त्यांना कोण सुषमा अंधारे, कुठून आली, इथे यायच्या आधी, उभाटामध्ये यायच्या आधी कुठे होती, हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. त्या दिवशी काँग्रेसचा कोणी आला, एक त्यासोबत सुषमा अंधारेसोबत कोणी देशमुख बोलत होता. ह्याच्या आधी सुद्धा कोणतरी एक देशमुख बोलला. हे खपून घेण्याचं कारण नाही आहे. भारतीय जनता पार्टीचे खरे जर तुम्ही कार्यकर्ते असाल, खरे जर नेते असाल, खरे पदाधिकारी असाल, तर त्याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. कोणी येऊन उठसूट आपल्याला टाळूला जीभ लावत असेल, बोलत असेल, तर बिलकुल खपून घेण्याची काही गरज नाही. त्या ठिकाणी काहीच गरज नाही आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की प्रत्येकाने या सुषमा अंधारेला उत्तर द्यायला पाहिजे होतं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने पालकमंत्र्याचा उल्लेख केला की बाबा पालकमंत्री तर राजस्थानमध्ये गुपचूप खात होते, त्याला कुठे माहिती आहे भारतीय जनता पार्टीचं काय हे आहे म्हणून. त्या ठिकाणी UPIला आपल्या इथे 10 वर्ष झाले. लोकप्रिय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी UPI हा भारतीय ऍप तयार केला आणि हा जगातला महत्वाचा ऍप म्हणून समोर आला. त्याला 10 वर्ष झाले म्हणून त्यांनी त्या ठिकाणी गुपचूप खाऊन त्याचा फोटो शेअर केला. का चुकीचं केलं? काही चुकीचं केलेलं नाहीये. या ठिकाणी हा उभाटाचे ठाकरे 2.5 वर्ष घरात बसले, कोणाच्या बांधावर गेले नाही, याचं सुद्धा आपण कधी ट्विट केलं नाही. मला असं वाटतं आपण हे सगळ्याच गोष्टीचं ट्विट केलं पाहिजे. का भेटतो आपण कोणाला, आणि का तुम्हाला एक मला सांगा की मी आता 6 वर्षासाठी आमदार झालो, तुम्ही नगरसेवक 5 वर्षासाठी झाले. अरे 5 वर्षानंतर पाहू काय व्हायचं. याच्या दरवाज्यात जातात, त्याच्या पायऱ्या झिजवायच्या, याची गरज नाही. भारतीय जनता पार्टी सक्षम पार्टी आहे, लक्षात घ्या. निधी देणार आहे भारतीय जनता पार्टी, निधी देणार आहे पालकमंत्री, निधी देणार आहे आमदार, निधी देणार आहे खासदार. तुम्हाला जर भीती वाटत असेल, जी लोक काठावर असेल त्या लोकांनी या भारतीय जनता पार्टीचं सुद्धा राहू नये, माझं असं वैयक्तिक मत आहे. आपल्या नेत्यावर जर कोणी आरोप करत असेल ना, तर त्या आरोपाचं आपण उत्तर 100% दिलं पाहिजे. किरण भाऊ चुकीचं आहे का? 100% दिलं पाहिजे. उद्या कोणी उठून किरण भाऊला काही म्हणेल, हे चालणार नाही, हे लक्षात घ्या. प्रवीण पोटेला वैयक्तिक म्हणतं तर प्रवीण पोटे मुंडी तोडायची ताकद ठेवतो, पण बाकी माझ्या नेत्याला जर कोणी काही म्हणत असेल तर तुम्ही सुद्धा पाहून घेतलं पाहिजे. माझ्याबद्दल सोडून द्या, माझ्यात सक्षम आहे मी, काय करायचं आता. काहात हा काही दिखेना बी नाही, इथून सुरुवात करतो आम्ही. पण माझ्या नेत्यावर जर कोणी बोट ठेवत असेल तर तुमचं एक काम आहे, तुम्ही लोकांनी त्याला ट्विट केलं पाहिजे आणि त्याला आळव्या हाताने घेतलं पाहिजे. कारण आपण सुशिक्षित लोक आहे, सुशिक्षितची भाषा वापरा, पण त्याला आडवं केल्याशिवाय राहू नका हे प्रामुख्याने सांगणं गरजेचं आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण जवळपास 27 सप्टेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बावनकुळे साहेब या ठिकाणी येणार आहे, अनेक नेते या ठिकाणी येणार आहे. कारण आपण एक कर्जमुक्ती शेतकरी मेळावा ठेवला आहे. कारण सगळ्यात महत्वाचा आणि महाराष्ट्रातला मोठा हा इव्हेंट झालेला आहे. मी इव्हेंट यासाठी म्हणतो की लोक बाकी जे आहेत ना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, इतर जे पक्ष आहेत, जे आपल्यासोबत नाही ते पक्ष जे आहेत, ते त्याला वेगळं स्वरूप देतात, म्हणून मी त्याला इव्हेंट म्हणतो. तो इव्हेंट म्हणूनच समोर आणायचा आपल्याला की भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांनी हा जो कार्यक्रम घेतला, हा प्रत्येक आपल्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि शेतकरी सुद्धा त्या कार्यक्रमात आले पाहिजे. आपली जबाबदारी आहे. प्रत्येकाने शेतकऱ्याला बोलवणं ही आपली जबाबदारी आहे. शासनाच्या लेवलवर तर आम्ही बोलू. या ठिकाणी लोकप्रिय खासदार आहेत,
बोंडे साहेब ते सुद्धा करतीलच, आपण सगळे या ठिकाणी बसले सगळे करणारच. परंतु तुम्हाला एक सांगतो, माझी वैयक्तिक जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी कर्जमुक्ती झाल्या शेतकऱ्याला आणण्याची जबाबदारी सुद्धा ही आपली राहणार आहे. जोपर्यंत आपण आपली जबाबदारी घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो पार्टी मोठी होणार नाही. मला अपेक्षित होतं यावेळेस 50 सीटा येणार आहे म्हणून महानगरपालिकेच्या, नाही आल्या. कुठेतरी चुकडाचूर झाली, कुठेतरी काहीतरी लिकेजेस झाले, या कारणाने आपल्या सीटा येऊ शकल्या नाही. मला असं वाटतं की आपण खंबीरपणे भारतीय जनता पार्टीचा आहे, मी माझ्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती प्रेम करणारा व्यक्ती आहे हे आपण ठरवलं तर तुम्हाला सांगतो 100% आपल्याला यश मिळल्याशिवाय राहणार नाही. आता आपण कर्जमुक्तीच्या दिवशी जवळपास आम्हाला अपेक्षित आहे, डॉक्टर बोंडे साहेबांना 25,000 लोकांचा अपेक्षित आहे. कार्यक्रम हा भव्य दिवस झाला पाहिजे. कार्यक्रम छोटा कार्यक्रम करून चालणार नाही. एखादा मोठा मंडप टाकू की ज्या ठिकाणी 25-30,000 लोक बसतील असा कार्यक्रम असला पाहिजे. त्या दिवशी भारतीय जनता पार्टीहून आपण ठेले टाकून यायचं नाहीये. आपल्याला तो कार्यक्रम जो आहे तो शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे, हे लक्षात घ्या. आपण कार्यकर्ते म्हणून आपण बिल्ले लावून तिथं काम करू, कारण आपण व्हॉलेंटियर म्हणून काम करू, कारण प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, जेवण मिळालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहे. मग ते सगळं करत असताना माझी भूमिका काय? आपण त्या दिवशी बोलताना या ठिकाणी भाषण करत असताना मी भाषण नाही केलं. त्या दिवशी भाषण करत असताना या ठिकाणी सांगितलं गेलं की आपण जवळपास या दहीहंडीमध्ये 500-700 आपण व्हॉलेंटियर्स तयार करणार होतो. आपण तेच त्या 27च्या कार्यक्रमात सुद्धा व्हॉलेंटियर्स आपल्याला व्हॉलेंटियर्स म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी करायची आहे. आपल्याला खुर्ची टाकून बसायचं नाहीये. नाही तर आपण सांगतो का बाबा या कार्यक्रमाला लोक आणायचे, मग भाऊ गाडी देणार, भाऊ घोडी देणार, हे चालणार नाही. आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे, तर आपल्याला गाडी गोडी न मिळता आपण शेतकऱ्यासाठी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काम केलं आहे, तर ते आणायची जबाबदारी सुद्धा आपली आहे, हे लक्षात घ्या. एवढी मोठी कर्जमुक्ती झाली आहे, एक बिल माफ झालाय, न मागता माफ झालाय, तर त्याचं काम आपल्याला आहे, आपलं कर्तव्य आहे की वारंवार चर्चा करणं. सोशल मीडियातून वारंवार या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे की आमच्या मुख्यमंत्र्यांनी हे काम केलं, आमच्या मुख्यमंत्र्यांनी हे काम केलं. रोज तुम्ही जर पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या तुमच्या त्या प्रोग्राममध्ये त्यांचं जे चॅनल आहे, त्यांचं जे ऍप आहे, त्यांचं जे सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे, त्यावरच्या रोज दर मंगळवारी बुधवारी कॅबिनेटमध्ये झालेले निर्णय त्या ठिकाणी येतात. आपण लंगड्या माणसापासून तर म्हाताऱ्यापर्यंत, मरणाऱ्या माणसापर्यंत या महाराष्ट्र शासनाला देवेंद्र फडणवीस साहेबांना योजना जाहीर केल्या, म्हणजे एकही व्यक्ती सोडला नाही. कर्जमुक्तीचा हा अजून त्याचा एक पार्ट, नवीन पार्ट आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो की अपंगापासून तर तो मरण्याच्या याच्यापर्यंत जायपर्यंत एवढ्या योजना या ठिकाणी केल्या आहेत. आपण एसटी महामंडळाची योजना जाहीर झाली, प्रत्येकाचे कार्ड गेले. आपण नगरसेवक म्हणून आपल्या आपल्या विभागातले कार्ड बनवायला पाहिजे होते. कारण त्या तुम्हाला एक सांगतो की आपण जेव्हा नगरसेवक म्हणून काम करतो, रोड नाल्यापुरतं मर्यादित राहू नका. भारतीय जनता पार्टी जेवढी मोठी होईल तेवढा मी मोठा होईल हे प्रामुख्याने मनात असलं पाहिजे. त्याशिवाय होणार नाही. तुम्हाला एक सांगतो, याच्या त्याच्या पायऱ्या झिजून चालणार नाही. हे फक्त तात्पुरतं स्वरूपात आहे. आज ज्याप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो, सुषमा अंधारे इकडून तिकडे जंप मारत आली, असे लोक अनेक जंप मारत आपल्याकडे आलेले, हे लक्षात घ्या. तुम्ही तेच आहे, मी तोच आहे, हे बसले हे तेच आहे, हे काही कुठून आलेलं नाहीये. हे भारतीय जनता पार्टीचं रक्त पसंत आलं, त्यांचं कार्य पसंत आलं म्हणून या ठिकाणी आलं, हे लक्षात घ्या. या अनुषंगाने जर आपण काम केलं तर 1001% तुम्हाला एक सांगतो की भारतीय जनता पार्टी या देशात, या महाराष्ट्रात जगात 1 नंबरची आहे. त्याप्रमाणे अमरावतीत सुद्धा 1 नंबरची झाली पाहिजे. ही तुमची आमची जबाबदारी आहे. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की आपले 5 बोट सारखे नाहीये, विचार पटणार नाही एकमेकाला. अरे घरातच आपलं चालत नाही, बायकोचं नवऱ्याचं चालत नाही, नवऱ्याचं भावाचं चालत नाही, भावाचं बहिणीशी चालत नाही, तर आपण तर 5 जण वेगवेगळ्या घरातले. पण विचार आहे काय? भारतीय जनता पार्टीचा विचार आहे काय? लक्षात घ्या. त्या विचारासाठी आपण या ठिकाणी येतो आहे. त्यामुळे कोणाला किती विरोध करायचा, कोणाला किती विरोध, त्याची मर्यादा आपण ठरवून दिलेली आहे, लक्षात घ्या. ही मर्यादा मी ठरवून नाही दिली आहे. इथे जयंत भाऊ आहे, शिवरायजी आहे, किरण भाऊ आहे, जुनी लोक या ठिकाणी बसले आहेत. या ठिकाणी चौधरीताई आहेत, जुनी लोक आहेत. यांना याच्या मर्यादा सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही यांच्यासोबत बसा. प्रवीण पोटेला 10-15 वर्षात झाले, पण प्रवीण पोटे भारतीय जनता पार्टीत पहिल्यांदा आला. तो काँग्रेसमधून नाही आला, शिवसेनेतून नाही आला, तो डायरेक्ट भाजपमध्ये आला.
हे लक्षात घ्या. कारण मला कोणी सांगायची गरज नाही की भारतीय जनता पार्टी कशी आहे ते तुम्ही पहिले समजून घ्या. अबे बाबा आम्हाला काय समजून सांगतो तू, तुझ्यासारखे लय ओघून पिऊन घेतले आम्ही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आता आपण भारतीय जनता पार्टीने दहीहंडी कॅन्सल केली, आपली कॅन्सल झाली म्हणून दुसरे दादा डन करायला असं नका. लक्षात ठेवा. मी एकेकाचा फोटो पाहिन, एकेकाचा फोटो पाहिन, मी सोडणार नाही. भारतीय जनता पार्टीची दहीहंडी कॅन्सल झाली आहे. दहीहंडी भारतीय जनता पार्टी, कोणी जर माझा फोटो वापरत असेल, भारतीय जनता पार्टीचा फोटो वापरत असेल तर तो त्यांनी वापरू नये, हे मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो. कारण तुम्हाला एक सांगतो, जो आमच्या मनात आहे ते तोंडावर आहे, हे तोंडावर आहे ते मनात वेगळं नाही आहे. जे दिल में आहे वही मुंह पे आहे, हे लक्षात घ्या. ज्याप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब लोकप्रिय नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने काम करण्याचं आम्ही इथे बसलेले सगळे लोक काम करतो. लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा तेच काम करताय. पण कामामध्ये कुठे प्रॉब्लेम कुठे येतो, हा काय म्हणेल, त्याच्या घरी गेलं तो काय म्हणेल, अरे कोण काय म्हणणार आहे, कोणी कोणी म्हणणार नाही. भारतीय जनता पार्टी एक भारतीय जनता पार्टी हाच आपला मंत्र असला पाहिजे. प्रामुख्याने आपण समजून या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी अमरावती शहरामध्ये लय जण बोंबलले, काँग्रेस बोंबलली, अजून आता काल उभाटाचे लोक बोंबलले. पण एकाने सुद्धा तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी आपल्याला श्रद्धांजलीचा कार्यक्रम कोणी केला नाही. आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला या ठिकाणी. आपण त्या भूतक बालकांना श्रद्धांजली दिली. नेपाळमध्ये जवळपास जी लोक 1000-1500 लोकांची गायब झाली त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी श्रद्धांजली दिली. हे काम फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते, दुसरी कोणती पार्टी करू शकत नाही. दुसरी पार्टी फक्त राजकारण करू शकते. हे कौन झालं, ते कौन झालं, 9 कोटी दिले, 120 कोटी कुठे गेले, अरे तुझा धम्मक आहे तर तू विचार ना. तू नाही तर आम्हाला कागद दे, आम्ही यायला तुला होतो. हे धम्मत आहे आमच्यात. कुठून आले, 1 लाख कुठे लोक येतात, आणा कागद, आम्ही लावू त्याचं उत्तर देऊ. आम्ही प्रश्न विचारू सरकारला, कसं कुठून 1 लाख लोक येतात तर ती धम्मक आमच्यात आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला जर कुठं बारीक बारीक काही गोष्टी सापडत असाल तर त्याचा कागद सुद्धा आम्हाला दिला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी चांगलं काम केलं तर मला असं वाटते फार मोठं आपल्याला चांगलं काम करता येईल. 30 तारखेला मन की बात आहे. आपल्या सगळ्या नगरसेवकांनी मन की बात हा कार्यक्रम सुंदर केलाच पाहिजे, कारण हे टार्गेट आहे. मन की बातच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला एक सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की मन की बात तो हर महीने में आता क्या करेंगे. पण तुम्हाला सांगतो की या देशामध्ये ज्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं असेल, तुम्ही जरी चांगलं काम केलं असेल, त्याची जर नोंद तुम्ही त्यांच्याकडे पाठवली तर ते मन की बात मध्ये तो सुद्धा कार्यक्रम दाखवला जातो आहे, लक्षात घ्या. आणि लोकांना प्रोत्साहित केलं जाते की हम भारत देश के देशवासी ये भी कर सकते हैं. हे प्रोत्साहित आपण त्या ठिकाणी ते करतात आहे प्रधानमंत्री, हे लक्षात घ्या. मन की बात फक्त ऐकायचा कार्यक्रम नाही आहे, तो आपसात काय म्हणतात त्याला, आत्मसात करायचा कार्यक्रम आहे तो, हे लक्षात घ्या. आणि त्या माध्यमातून लोक जोडण्याचा सुद्धा हा कार्यक्रम आहे. तर मन की बात मध्ये आपण सुद्धा 100% यामध्ये ताकदीने सगळ्यांनी काम केलं पाहिजे. काही ठिकाणी मला असं वाटतं की आपण बूथ प्रमाणे सांगितलेलं आहे. बूथ प्रमाणे असेल तर 4 आपले जे 7-8 बूथ आहेत त्यावर 7पेक्षा 3 बूथ मध्ये केला पाहिजे. पण चांगला करा. आजूबाजूचे लोक काय येत नाही. मला एक सांगा, कोणी असतो की ते अर्ध्या घंट्याचा कार्यक्रम असतो आणि कोणी घ्यावा काय घ्यावा, प्रत्येकाने घ्यावा. त्यासाठी जे बंधन नाही आहे की प्रवीण पोटेलाच सांगितलं तर प्रवीण पोटे घेईल, त्या मंडळाच्या अध्यक्षालाच सांगितलं तर मंडळाचा अध्यक्ष घेईल, काही गरज नाही आहे. प्रत्येकाने कार्यक्रम घेतला पाहिजे, प्रत्येकाने आपापल्या लेवलला घेतला पाहिजे. कारण आपण नंतर निवडणुका परत लढतोय, त्याच्यानंतर 5 वर्ष बातच चालले जातात. फक्त 6 वर्ष जास्त वेळ आहे, कारण मी 2-4 घराचे मुर्दे बाळासाठी बसलो जाईल. कारण मला देणंच आहे, गजानन महाराजचीच देणं आहे. सरकंटाचे भाऊ असा आभाळ येते, धड 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 धड, असं वाटतं किती पाणी पडत, काही पाणी नाही पडत. असा हा माझा राजकारणातला इतिहासात जो काही आमचं चालतं राजकारण. जेव्हा जेव्हा मी इलेक्शन लढतो तेव्हा हे असंच होते. खूप लोकांना वाटते अरे आंधी आंधी तूफान, अबे कुछ नहीं आता, या तो बहुत देख लिया, 100 चूहे खा के बिल्ली हचकी चुलत, इथं का सांगतो तुम्हाला. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहे. आपण यामध्ये प्रामुख्याने सोशल मीडिया या ठिकाणी आपला मन की बात
आणि रोजगार मेळाव्याचा सुद्धा आपण या ठिकाणी एक कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहे. कर्जमुक्तीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी शेतकरी कर्जमुक्तीचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी घेतो आहे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचं आहे आणि प्रत्येकाने याच्यामध्ये आपल्याला पार्टिसिपेट करायचं आहे. हा कार्यक्रम सुंदर कसा होईल आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब या महाराष्ट्रात अमरावतीच्या माध्यमातून, कारण हा कार्यक्रम पहिल्यांदा आपल्या इथे घेतोय, याचा उल्लेख नागपूरच्या त्या मीटिंगमध्ये सुद्धा झालेला आहे की आपण हा इनिशिएटिव्ह जो घेतला डॉक्टर मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये, हा पहिला इनिशिएटिव्ह आहे, लक्षात घ्या. हा इनिशिएटिव्ह इथून सुरू होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात चालणार आहे. त्याच्यामुळं हा कार्यक्रम चांगला होणं अत्यंत गरजेचं आहे. धन्यवाद. धन्यवाद प्रवीण भाऊंनी अतिशय चांगली सूचना केली की सोशल मीडियावर आपण सगळे ऍक्टिव्ह असतो आणि मला तरी वाटतं व्यासपीठावर बसलेले बोंडे साहेब सुद्धा सोशल मीडियावर चांगले ऍक्टिव्ह असतात. त्यांना सोशल मीडियावर काय चालू आहे प्रत्येक गोष्ट माहीत असते. प्रवीण भाऊ ही सोशल मीडियावर जबरदस्त ऍक्टिव्ह असतात. शिवरायजीचं पूर्ण सोशल मीडियावर लक्ष असते की कोण काय लिहिते, विरोधात काय येऊन राहिलं, हे सर्व त्यांचे लक्ष. किरण भाऊ आहे, आमचे डॉक्टर धांडे साहेब आहे, धांडे साहेबही सोशल मीडियावर पूर्ण लक्ष असते. आज जे या ठिकाणी प्रवीण भाऊ बोलले त्यांच्या भाषणातून, हे ऍक्च्युअली त्यांनी खंत व्यक्त केली की आपले कार्यकर्ते हजारोत आहेत अमरावती शहरात. आपली शहर कार्यकारिणी म्हणा, जिल्ह्याची कार्यकारिणी म्हणा. आणि काल परवा शिवरायजीनं एक खंत व्यक्त केली की आपले इतके कार्यकर्ते आहे परंतु आपल्या चांगल्या पोस्ट आपल्या नेत्यांच्या आपण साधी शेअरही करत नाही. आता काल 3 व्हिडिओ आले, बोंडे साहेबाचा आला, कुटे साहेबाचा आला. आम्ही काल गेलो, मी रात्री त्या पोस्ट पाहिल्या, मी सगळ्या पोस्ट शेअर केल्या. मी ज्यांना टॅग केलं पण त्यांनी कोणीच ते शिवराय भाऊ शेअर केल्या नाही पोस्ट. आणि कसं आहे, कालचं काम काय वाईट केलं पार्टीनं? कालचं काम हे कोणच नाही केलं, ते भारतीय जनता पार्टीच्या आपल्या या व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांनी केलं. आपल्याला करणंच काय मोबाईलवर, तसं तर आपण खूप सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहतो, परंतु आपण जे भारतीय जनता पार्टीच्या व्हिडिओवर किंवा पोस्टवर ज्या काही पोस्ट येतात ना, तर मग ते दहीहंडीचे पैसे तुम्ही किती खर्च करणार? अरे आम्ही करून तर राहिलो. शिवराजी तर त्याचं उत्तर आपल्या कार्यकर्त्यांनी दिलं पाहिजे अशी खंत प्रवीण भाऊंनी व्यक्त केली या ठिकाणी. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी सोशल मीडियावर आपण ऍक्टिव्ह राहतो, परंतु त्याचा जबाब सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी दिला पाहिजे. इतकंच त्यांचं सांगणं होतं. आदरणीय शिवराजी कुलकर्णी, शिवराजी तुम्ही बोलता ना, हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. जास्त वेळ घेत नाही. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित कार्यकर्ता बंधू आणि भगिनींनो, प्रवीण भाऊंनी एकदम आपल्या खास शैलीमध्ये नेत्याच्या कार्यकर्त्याकडून नव्हे तर आपण एक परिवार म्हणून आपण म्हणतो नाही की संस्था नाही, पार्टी नाही, परिवार नाही, संस्था नाही, संस्कार. बरोबर आहे ना? संस्कार है, परिवार है. पार्टी नहीं परिवार है, संस्था नहीं सरकार है. आपण नेहमी म्हणतो संस्कार है. तर परिवार म्हणून संस्कार भी है और सरकार भी है. तर परिवार म्हणून ज्या आपल्याकडून अपेक्षा आहे त्या अपेक्षांची मांडणी आता प्रवीण भाऊंनी केली. मी परवाच्याही भाषणामध्ये बोललो होतो की आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि भारतीय जनता पार्टीची प्रतिष्ठा वाढणं ही आपल्या सगळ्यांची प्रतिष्ठा वाढवणारा विषय आहे. आणि म्हणून आताचं युग असं आहे की आपल्याला कल्पना असेल की कॉक्रोच जनता पार्टी याच्या कुठेच मिटिंगा झाल्या नाही, याचे कुठेच मेळावे झाले नाही, फक्त सोशल मीडियावर एक पार्टी आकाराला आली. आणि सोशल मीडियावर आकाराला आलेल्या पार्टीने या देशामध्ये सगळ्यात मोठी तपश्चर्या असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याविषयी गैरसमज, अपप्रचार आणि खोटा नरेटिव्ह कसा सेट करायचा याचा कसा प्रयत्न होतो सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे.
परवा छात्रों की गुंज कार्यक्रम झाला, तर आपल्याला काय वाटतं की त्याच्या मुली जमा झाल्या होत्या, पेपर फुटलेले होते, या देशाचे झेनझी आहे, तरुण आहेत, या तरुणांविषयी राहुल गांधींना चिंता आहे का? तर ती मुळीच चिंता नाही. समाज माध्यमांच्या माध्यमातून आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि ठिकठिकाणी नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीसजी असतील, हेमंत बिस्वा शर्मा असतील, योगीजी असतील, असे जे आपले तुल्यबळ नेते आहेत, यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी शासित राज्य आणि भारतीय जनता पार्टी शासित केंद्र यांच्या विरोधामध्ये नरेटिव्ह कसा सेट करायचा, यासाठी जर सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर काही वापरलं जात असेल तर सोशल मीडिया वापरला जातो. आणि म्हणून मला सांगा की भाजप म्हणून बघा, आपल्या सरकारने मदत केली, म्हणजे काल परवापासून आपली ही पूर्ण टीम मंचावरची ही रस्त्यावर उतरली, आपण दहीहंडी रद्द केली आणि पुढच्या वर्षी दहीहंडी जोरात करू. आपली सत्ता आहे, आशिष शेलार आपल्यासोबत होते, देवेंद्रजी आपल्यासोबत होते, त्यामुळे आपण तर रणबीर सिंग फायनल केला होता धुरंधर फेम. त्याच्यानंतर छावातला विकी कौशल केला होता. आपण त्याच्यात संस्काराची थीम ठेवली. कोणते नेते आवडतात, अभिनेते आवडतात ते नव्हतं आणणार आपण. धुरंधर हा देशभक्तीचा सिनेमा आहे. तो हमजा जो आहे तो परकीय राष्ट्रांमध्ये जाऊन म्हणजे भारतासाठी कशा प्रमाणात आक्रमण करतो त्याला आपण हिरो म्हणून आणणार आहोत. ज्यांनी संभाजी महाराज दाखवले आपल्याला सगळ्यांना, त्या विकी कौशलला आपण आणणार आहोत. तर आपण केवळ स्टार आणायचे म्हणून नाही, तर आपण त्याच्यामध्ये संस्कारी जावा, तरुणांपर्यंत एक आदर्श जावा हा हेतू होता. पण आपण ते रद्द केले एका क्षणामध्ये. का बरं? तर 3 बाळगोपाळ गेलेले होते. आणि आपल्यासाठी अभिमानाची बाब ही आहे की दानत लागते बरं. घोषणा केली, कुपन दिलं, मग या लोक चक्रा मारून राहिले. आजपर्यंतच्या अमरावतीच्या राजकारणातला बोंडेसाहेब अनुभव असा आहे की पैसे वाटणार आहे, अमुक वस्तू वाटणार आहे असं सांगून 1 किंवा 2 माणसांना वस्तू दिली जाते, बाकीच्यांना कुपन दिलं जातं. ते कुपनवाले लोक पुढचे 6-6 महिने खेटे घालतात, 6 महिन्यांनी विसरून जातात. लोकही विसरतात, सगळे विसरतात आणि प्रतिभा उभी होते की हा दानशूर नेता हा खूप वाटप करतो. मी भंडारामध्ये तिच्या जवळून पाहिलेला आहे, माझ्या अवतीभोवती पाहिलेला आहे. असे असंख्य ज्यांना आश्वासनं दिले, ज्यांना कुपनं दिले, ज्यांना चिटोरे दिले, ज्यांना एखादी नोट दिली हातामध्ये, त्यांना पुढे काहीच मिळालं नाही, हे मी पाहिलेलं आहे. पण भारतीय जनता पार्टीने काल 50-50 हजार रुपये नगदी 6 बाळांच्या आप्तांना दिले, नगदी दिली. 5 जणांना काल दिले, 1 जण आज इथे येणार आहे, आपण आज त्याला आज इथे देणार आहोत. आपण ज्या परिचारिकांनी ते बाळ वाचवण्यासाठी प्रयत्न केला, त्यांचा नुसता सन्मान नाही केला, त्यांना आपण 50-50 हजार रुपये 3, म्हणजे एक ललिता कासदेकर, त्याच्यानंतर एक कीर्ती गणवीर आणि एक सुरेखा धनविजय, या 3 महिला आणि एक तिथला वॉर्ड बॉय, त्याचं नाव आहे आकाश चव्हाण, या 4घांना आपण काल 50-50 हजार रुपये नगदी दिली. आज आपला दौरा ठरला होता, इथून हा कार्यक्रम लवकर, आता मुंडे साहेब मला म्हणे तुम्ही बोललं का आपल्याला लवकर जायचं आहे. आम्ही अंजनगाव सुरजीच्या तुरखेडला जाणार आहोत, त्या ठिकाणी जाऊन 1 लक्ष रुपये देणार आहोत. जे 3 बाळ गेले त्यांच्या परिवारांना शासनाने 5-5 लाख रुपये घोषित केले. त्यांचा जखमींचा सगळा खर्च शासनाच्या वतीने होतोय. 30 बालकं जे दवाखान्यांमध्ये ऍडमिट आहे, देवेंद्रजी स्वतः शासनाच्या वतीने त्यांचा खर्च करताय. याशिवाय आपण 1-1 लाख रुपये आपल्या पक्षाच्या वतीने देतोय. मला सांगा, अमरावतीतल्या सगळे पक्ष टोटो करतायत समोरून. कोणी देवेंद्रजीच्या नावाने टोटो करते, कोणी बावनकुळे साहेबांच्या नावाने करते, कोणी म्हणते आमदार नव्हते, कोणी म्हणते खासदार नव्हते. अरे काय टोटो करून आले तुम्ही? तिथे गेले म्हणजे काय खूप तीर मारले का? पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आले, आरोग्यमंत्री त्या ठिकाणी आले. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून 5-5 लाख रुपये मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी, पालकमंत्र्यांनी सांगितलं म्हणून त्यांचा खर्च होणार आहे. तर या पार्श्वभूमीवर एवढी मोठी गोष्ट भाजपाने केली. पण आम्हाला असं वाटतं इथून की त्या प्रमाणामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याचं जे वेलकम करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, आपले मित्र म्हणवता जर एखादी पोस्ट भाजपच्या नेत्याच्या विरोधात आली तर आपल्या मित्र पक्षाचे तमाम नगरसेवक, तमाम कार्यकर्ते, तमाम पदाधिकारी पटापट त्या पोस्ट शेअर करतात. ते भीती वाटून घेत नाहीत, घाबरत नाहीत की आपण मित्र असून आपण हे करावं की नाही. जाहीरपणे ते जाहीरपणे करतात. मग भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला घाबरण्याचं कारण काय? प्रवीण पोटे साहेबांच्या बोलण्याचा आशय माझ्या लक्षात हा येऊन राहिला की या पद्धतीने मनामध्ये भीती ठेवून आणि जगावर प्रेम करून राहुल गांधी आमचा, अलाना आमचा, फलाना आमचा, गावातलेही भाजपला संपवणारे विरोधक आमचेच आणि हेच आमचे तारणहार असतील,
तर असं समजून जर कोणी भाजपचं काम करत असेल तर त्याला भाजपात भवितव्य नाही हे तुम्ही लक्षात घ्या. भाजपात भवितव्य भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्याचंच आहे. आणि म्हणून हे मला आवर्जून आपल्याला सांगावं वाटतं. कोणीच कोणाचा चेहरा माझ्या समोर नाही, पण ओव्हरऑल एवढ्या मोठ्या घटनेचं कौतुक जे भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःची छाती 56 इंचाची फुगवून करायला पाहिजे ते झालेलं नाही. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की कार्यकर्त्यांनी यापुढे देवेंद्रजींच्या किती लोक आपण पोस्ट शेअर करतो सांगा बरं. जाऊ द्या, बोंडे पोट्टेजी आपले स्थानिक नेते बाजूला ठेवू, आपण देवेंद्रजींच्या किती लोक आपण पोस्ट शेअर करतो. काल बावनकुळे साहेबांनी कौतुक केलं अमरावतीच्या भारतीय जनता पार्टीचं, त्यात तुम्ही नाही का? त्यांनी बोंडे साहेबांचं नाव घेतलेलं नाही, त्यांनी पोट्टे साहेबांचं नाव घेतलेलं नाही. त्यांनी म्हटलं अमरावती भाजपाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे, या निर्णयाचं मी स्वागत करतो, या निर्णयाचं कौतुक करतो. आपल्यापैकी किती लोकांनी बावनकुळे साहेबांची आपल्या पालकमंत्र्यांची पोस्ट शेअर केली? जे बावनकुळे आपल्याला नगरपालिकेत निवडून आणण्यासाठी रात्री 4-4 वाजेपर्यंत आपल्यासोबत बसले, रात्री 4-4 पर्यंत तुमच्या हातामध्ये चिठ्ठ्या दिल्या, तुम्हाला लढण्यासाठी ज्यांनी अमाप पैसे दिले, बोलतो मी जाहीरपणे, आपण त्याचं भान ठेवतो का? की त्या बावनकुळे साहेबांनी आपलं कौतुक केलं, आपण ते शेअर केलं का? हो, आपलं काम शेअर करताना आपल्या पक्षाच्या नेत्यांचे काम आपण शेअर केलं पाहिजे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, मी आदेशवाजा आपल्याशी बोलणार नाही. तुम्ही आणि मी एकाच संघटनेसाठी कार्यकर्ता म्हणून काम करतो. पदांचा फरक राहू शकतो. आज आम्ही वरती आहे, उद्या आणखीन तुमच्यापैकी सगळेजण वरती येऊन बसणार आहेत. त्याच्यामुळे आदेशाचा विषय नाही, विनंतीचा विषय आहे. आपल्या आपल्या मनाला ठरवून आपण हे समाज माध्यम आवश्यक आहे, त्याच्यावर पुढच्या लढाया या समाज माध्यमावरच्या पण आहेत, जमिनीवरच्या जशा तशा. आणि म्हणून मला असं वाटतं की जी कळकळ प्रवीण पोटे साहेबांनी आता व्यक्त केली त्या ती सार्थपणे जर आपण बदलवलं तर आपल्यावरचे छोटे छोटे हल्ले होऊन राहिले की नाही, ते हल्ले थांबवण्याची क्षमता आपली आहे, ती आपण ठरवली पाहिजे. त्या दिशेने आपण सगळ्यांनी संकल्प करावा. या सगळ्या मोहिमेमध्ये जोमाने आपल्याला कामाला लागायचा. 27 तारखेचा उल्लेख केला प्रवीण भाऊंनी, तो कार्यक्रम आपल्याला मोठ्या प्रमाणात यशस्वी करायचा आहे. बोंडे साहेबांच्या डोक्यामध्ये आणखीन एक विषय आहे की त्यांना जेन झीसाठी, तरुणांसाठी अतिशय मोठा कार्यक्रम देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये करायचा आहे. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांनी झोकून दिलं पाहिजे, नेत्यांच्या संपर्कात राहिलं पाहिजे, पक्ष कार्यालयाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. या दिशेने आपण सगळ्यांनी या सगळ्या या लढाईमध्ये, कारण की 29ची निवडणूक येणार आहे, विरोधक आक्रमक झालेले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला शांत बसून चालणार नाही. तो संकल्प करून आपण कामाला लागलं पाहिजे, एवढीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. यानंतर समारोपीय भाषण आदरणीय डॉक्टर बोंडे साहेब करतील अशी मी त्यांना बाहेर बरोबर करून काढ दे. भारत माता की जय. आज विशेषतः श्रद्धांजली सभा होती आणि त्या सभेमध्ये उपस्थित असलेले आमदार आणि माजी पालकमंत्री प्रवीणभाऊ पोटे पाटील, आपले अध्यक्ष डॉक्टर दांडे, शिवराजभाऊ कुलकर्णी, निवेदिताताई, जयंतराव, किरणभाऊ, ललितभाऊ, चेतनभाऊ, नितीनभाऊ, विकी आहे, अजून कोण आहे, सुधाताई तिवारी, चेतनभाऊ आणि सर्व उपस्थित असलेले नगरसेवक, कार्यकर्ते, कार्यकारिणी सदस्य. प्रवीण भाऊनी आणि शिवराय भाऊनी अतिशय व्यवस्थित सांगितलं. फार संघटित राहाल तर टिकाल. आणि खूप साऱ्या संधी असतात राजकारणामध्ये, राजकारणामध्ये खूप संधी असतात. त्या संधीचा फायदाही तेव्हाच मिळतो की जेव्हा एकनिष्ठपणे आपण चांगल्या तऱ्हेनं पार्टीचं काम करतो. आता मी अमरावतीच्या भारतीय जनता पक्षाचं खरोखर अभिनंदन करतो. काय गडबडून जाईल रे तू? सिस्टीम बदलावं लागतं. का बरं तुम्ही सांगून राहिले सिस्टीम बदलावं लागतं? तर
तर अमरावतीमध्ये हा एवढा चांगला निर्णय जो अमरावतीच्या भारतीय जनता पक्षाने घेतला त्याचं संपूर्णतः कौतुक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं, पालकमंत्री महोदयांनी केलं. पहा, आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे दहीहंडीचं निवेदन देण्यासाठी गेलो होतो. खूप आनंद झाला होता त्यांना की भारतीय जनता पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर त्यांना दहीहंडीसाठी आणि खुल्या मनाने सांगितलं की मी येणार. परंतु जेव्हा ही घटना घडली तेव्हा सगळ्यांनी म्हणजे ऑनलाईनच बोललो, सगळ्यांनी ठरवलं की नाही, अशा परिस्थितीमध्ये दहीहंडी करणं योग्य नाही आणि निर्णय घेतला की आपण मदत करायची आणि ही मदत पुढच्या भविष्यातही समजा काही हे असलं तर ती निश्चितपणे अमरावतीच्या भारतीय जनता पक्षाच्या तर्फे राहील. पुढच्या वर्षी निश्चितच आपण दहीहंडी करू. परंतु एक महत्वाची गोष्ट की हेही लक्षात आलं, अनेक सोशल मीडियामध्ये पाहतो की काही लोक आपल्या पक्षाचं नाव, म्हणजे मी स्पष्टपणे सांगतो, काही लोक आपल्या पक्षाचं नाव त्यांच्या पक्षासोबत लावतात. तर जेव्हा एक वेळा भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतलेला आहे की दहीहंडी करायची नाही या दुःखद वातावरणामध्ये, तर आमचं नाव भारतीय जनता पक्षाचं सुद्धा कोणी लावू नये ही सुद्धा आपली अपेक्षा असायला पाहिजे की नाही? हो की नाही? असायला पाहिजे. तर त्याच्यामुळं कोणी म्हणजे या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या पक्षाचं नाव लावावं आणि भारतीय जनता पक्षाचं नाव जर लावायचंच असेल कोणालाही तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांना विचारून लावा. बरोबर आहे पुढे? त्यांना विचारून लावा. कारण की जेव्हा भारतीय जनता पक्षाने हा निर्णय घेतला तेव्हा तो सगळ्यांना लागू आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपण आता बाकीच्या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहे. एक म्हणजे 27 तारखेला किसान मेळावा आहे. आता लक्षात ठेवा की नगरसेवक असो, अमरावती शहरातले कार्यकर्ते जे आहे त्यांना सगळ्यांना व्हॉलेंटिअरच्या भूमिकेमध्ये राहावं लागतं की सगळे जे शेतकरी येतील. आतापर्यंत 36,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि साधारणतः 1,35,000 शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे आणि ते होता होता साधारणतः 50,000पर्यंत तो आकडा चालला जाईल, म्हणजे कर्जमाफी 26 तारखेपर्यंत, कारण टप्प्याटप्प्याने टाकल्या जातात. तर त्या शेतकरी जे येतील कर्जमुक्तीचे त्यांचं स्वागत करणं, पोटे साहेबांनी सांगितलं, पाणी, जेवण, त्यांची बसण्याची व्यवस्था, ही आपल्याला सगळ्यांना कार्यकर्ता म्हणून करायची. आणि खरोखर ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की अमरावती शहरात कोणताही कार्यक्रम असला तर 500 व्हॉलेंटियर एका फोनमध्ये येतील, एका मेसेजमध्ये येतील. ती यंत्रणा आपल्याला तयार करायची. आलं लक्षात? 500 लोक कमीत कमी, किमान, मग त्याच्यानंतर वाढेल, पण ती व्हॉलेंटियर त्याच्यामध्ये महिलाही राहतील आणि पुरुषही राहतील. ही यंत्रणा आपल्याला तयार करायची आहे. 27 तारखेचा हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री येतील, माननीय प्रदेशाध्यक्ष येतील, पालकमंत्री राहतील आणि जे सगळे शेतकरी राहतील. काही शेतकऱ्यांचा आपण म्हणजे प्रातिनिधिक सत्कार करू, बाकीच्या शेतकऱ्यांना सगळ्यांना दुपट्टा वगैरे जे काय करायचं असेल सत्काराचं ते करू. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या कार्यक्रमाला सर्वात जास्त पसंती दिली. 30 तारखेचा मन की बात आहे. आता मन की बातसाठी मी वाट पाहत असतो कोणी मला बोलावं म्हणून, पण नगरसेवकाकडून कोणाकडून आमंत्रण येत नाही. तर तुमच्यापैकी कोणी म्हणजे तुमच्यापैकी प्रत्येकाने मन की बात घेतला पाहिजे. 30 तारखेला आपल्या वार्डातलेच लोक बोलवा ना, आणि तुम्ही निमंत्रण तर पाठवा. काही ठिकाणी मी जाईल, काही ठिकाणी प्रवीण पोटे पाटील जातील, काही ठिकाणी निवेदिताताई जाईल. म्हणजे कुठं ना कुठं तरी आमच्यापैकी कोणी ना कोणी त्या निमित्तानं त्या एरियामधल्या लोकांशी परिचय होतो, मन की बातही ऐकता येते, तुमच्याकडे नाश्त्याचाही कार्यक्रम होऊन जातो. तर हे आतापासून तुम्ही उठल्याबरोबर 30 तारखेचा मन की बातचा कार्यक्रम म्हणजे बूथ प्रमुखांनीच घ्यावा असा काही ठेका थोडी घेतलाय. नगरसेवकही घेऊ शकतो, नगरसेवकासोबत बूथमधला एखादा महत्वाचा कार्यकर्ता असतो त्याच्याकडेही घेऊ शकतो. तुमचेही संबंध असतात, एखाद्याचं मोठं घर असलं, लहान घर असलं, तिथे पण घेऊ शकतो. कमीत कमी 30-40 लोक तरी जमा केले पाहिजे. 30-40 लोकांना चहा नाश्ता त्याची व्यवस्था केली पाहिजे. तर मन की बातचा कार्यक्रम हा अतिशय महत्वाचा आहे.
आणि पुढेही आपली पॉप्युलॅरिटी वाढवण्यासाठी त्याचा उपयोग अतिशय चांगल्या तऱ्हेनं केला जातो. एक महत्वाची गोष्ट की आपले मंत्री आहे मंगल प्रभात लोढा. आता तुम्हाला माहित आहे की 17 सप्टेंबरला कोणाचा वाढदिवस आहे? मोदीजींचा. हे तर माहित आहे तुम्हाला. तर 17 सप्टेंबरला महालक्ष्मी आहे साधारणतः त्या पिरियडमध्ये. तर 17 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर पर्यंत कालच बैठक झाली. सेवा संकल्प अभियान हे राबवलं जाणार आहे. त्याच्यामध्ये 2 ऑक्टोबर पण आले. सेवा संकल्प अभियानाच्या अध्यक्षाकडे डिटेल येईल. आलाय का तुमच्याकडे? नाही, काल आमची बैठक आलाय का? येणार आहे. तर सेवा संकल्प अभियानाच्या संदर्भात ही बैठक नंतर होईल. कार्यकारिणी 31 तारखेला आहे. त्याच्या अगोदर ती बैठका प्रत्येक मंडळामध्ये घ्यावं लागणार आहे. पण या सेवा संकल्प अभियानामध्ये एक महत्वाचं ठरवलेलं आहे की 800 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि अमरावतीमध्ये 15 ठिकाणी रोजगार 14 ठिकाणी रोजगार नाही 15 आहे शहर धरून 15 मेळाव्याचं नियोजन 29 सप्टेंबरला करण्यात आलेलं आहे. आणि त्याचं GR असं आहे. मी अभिनंदन करतो की आपले विभागाचे अध्यक्ष किरण भाऊ पातुरकर यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे शासनाकडून विभागाचे अध्यक्ष किरण भाऊ पातुरकर यांची निवड झालेली आहे. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आपण करूया. जिल्हास्तरीय मेळावे समन्वय समिती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या अंजनगाव सुरजीजी कुठे गेला रे? भूषण आहे. भूषण काळमे हे समन्वयक आणि अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण काळमे. याच्यामध्ये बाकीचे सदस्य आहे पवन वैरागडे, श्रीकांत परबत, परिमल नळकांडे, पृथ्वीराज ढोले, रोहित यादव आणि कामगार आयुक्त वगैरे. तर भूषण काळमे यांच्या नेतृत्वामध्ये 15 मेळावे. तर भूषण सगळे आपले जे आहे पदाधिकारी त्यांच्यापर्यंत त्याचं पॅम्पलेट गेलं पाहिजे. तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणी बेरोजगार असेल, ग्रॅज्युएट झालेला असेल. आता त्या दिवशी प्रवीण तायडे यांच्या मतदारसंघामध्ये मेळावा घेतला. 700 लोकांना डायरेक्ट ऑर्डर देण्यात आली. 700 लोकांना डायरेक्ट ऑर्डर आणि चांगल्या पोस्टवर. आणि त्याच्यामुळे चांगल्या कंपन्या येतात, सरकारी ऑफिसेस येतात. मुख्यमंत्री अप्रेंटिसशिप प्रोग्राम आहे. बरोबर आहे? आणि विद्यापीठाची 150 जागा भरायच्या झाल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामधून करता येतील आणि आपल्या वार्डातल्या काही पोरांना आपण लावू शकलो तेही चांगलं होईल. तर त्याचं संपूर्णतः सोशल मीडियामध्ये भूषण काळमे आणि किरणभाऊ पातुरकर यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये काम करायचं आहे. तर 29 ऑक्टोबर ही तारीख पण लिहून घ्या की कुठं ना कुठं तरी तुमच्यापैकी हजर असले पाहिजे. आपण व्हॉलेंटियर म्हणून काम करायचं. तू सगळ्यांना सांग आणि तुमचा सन्मान सुद्धा आपल्या नगरसेवक येतील, त्यांचा सन्मान सुद्धा तिथे केला गेला पाहिजे. ठीक आहे. तर 17 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर राहील. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की सातत्यानं आपण संवादामध्ये राहू. आता ग्रामीण भागामध्ये असलं किंवा शहरी भागामध्ये असलं, जेव्हा बैठका असतात त्यावेळेला कोणतेही काम सोडून शक्यतोवर जे कार्यकारिणीचे सदस्य असतील किंवा नगरसेवक असतील त्यांनी आलं पाहिजे. आम्ही प्रवीणभाऊ पोटे पाटील, प्रतापदादा अडसड आणि बाकी आमदार हे सगळे मिळून माननीय मुख्यमंत्र्यांकडे सगळ्या नगरसेवकांना घेऊन जाणार आहे. आणि अमरावती महानगरपालिकेमधल्या ज्या समस्या आहेत, कसं आहे की खूप संभ्रम निर्माण केला जातो अमरावती महानगरपालिकेसंदर्भात. कोणार्कच्या संदर्भात संभ्रम. मला काही करायचं नाही, ते कोणार्क जावं, खड्ड्यात जावं, काही जावं, पण त्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. तर एक बैठक आम्ही महानगरपालिका आयुक्तासोबत घेणार आहोत. तर त्यासाठी तुमच्या माध्यमातून तुमच्या ज्या ज्या अडचणी असतील या 2-3 दिवसात द्या. कारण की 2 ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान ही बैठक घेणार आहोत. मी राहील, प्रवीणजी पोटे पाटील राहतील, त्याच्यानंतर काही पदाधिकारी, पण एक निवडक बैठक घेणार आहे. म्हणजे चेतनभाऊ राहतील, महापौर राहतील. तर तुमच्या ज्या ज्या समस्या आहेत, तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतात आहे किंवा तुम्हाला ह्या आयुक्ताच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी करून घ्यायच्या, पण बरेच वेळा ती संधी मिळत नाही नगरसेवकाला, तर ते जर आमच्याजवळ दिलं
तर त्याचं फॉलोअप सुद्धा निश्चितपणे करता येईल. नगरसेवकांसाठीच नाही तर जे जे आपले पडलेले होते उमेदवार त्यांना सुद्धा मी तरी नगरसेवक समजतो. पडलेले उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा आपल्या प्रभागामधले जे कामं असतील प्रलंबित असतील तर ते सुद्धा घेऊन ताबडतोब एक तर माझ्या कार्यालयामध्ये किंवा प्रवीण भाऊच्या कार्यालयामध्ये किंवा नितीन भाऊच्या कार्यालयामध्ये ते आणून द्या. तिघांच्याही कार्यालयामध्ये एक एक कॉपी जर दिली तर त्याचं कंपाईल करून त्या चर्चेमध्ये आम्हाला घेता येईल. कारण का सगळे मिळून जर आपण काम करू तर आपलं नाव चांगलं होईल, तुमचं नाव चांगलं होईल, पार्टीचं नाव चांगलं होईल. आणि एक व्हॉलेंटिअरच्या भूमिकेतून बरेच वेळा काय होतं की निरोप द्यायलाही वेळ मिळत नाही. आता काल आमचा कार्यक्रम ठरला 11 वाजता आणि डफरीनमध्ये गेलो. दुर्दैवाने नगरसेवकांना ते सांगू शकलो नाही तर तुम्ही सगळेजण आलेच. तरी पण होप हॉस्पिटलमध्ये आम्ही निरोप दिला, ताई पण आल्या होत्या. नंतर पंजाबरावमध्ये गेलो तेव्हा तिकडचे बरेच नगरसेवक ते सुद्धा उपस्थित झाले होते. त्याच्यामुळं तुमच्या व्हॉट्सअपवर एक भारतीय जनता पक्षाचा जो कोणता ग्रुप असेल ना तुमचा ग्रुप, तो ग्रुप असेल तर तो पिन लावून ठेवा. कोणताही जर निरोप आला तर ताबडतोब त्या अध्यक्षाशी किंवा निरोप देणाऱ्याशी संपर्क करू शकता आणि ताबडतोब तुम्ही पोहोचू शकता. एवढं आपण अतिशय चांगल्या तऱ्हेनं करू. एकच लक्षात ठेवा की जो एक वेळा निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाने तो आपल्यावर सगळ्यांवर बंधनकारक आहे. जसा दहीहंडीचा निर्णय घेतलेला आहे तो निश्चितपणे बंधनकारक आहे. आणि या बाबतीत सगळेजण पालकमंत्र्यापासून सगळेजण अतिशय सेन्सिबल आहे, अतिशय संवेदनशील आहे. म्हणून आजची बैठक घेण्यात आली. आपण सगळेजण आला, बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. अजून काही राहिलं नाही ना? तर हे सगळ्या कार्यक्रमाला आपण हजर राहावं. काय 29 तारखेला जो रोजगार मेळावे आहे तुमच्याकडे जे बेरोजगार असतील त्यांचे रिझ्यूम किरणभाऊ पातुरकर किंवा भूषण काळमेघ तुझा नंबर देऊन देशील सगळ्यांना. आणि किरणभाऊ पातुरकरचा नंबर आहे त्यांच्याकडे ताबडतोब रजिस्टर करा. कारण आपल्या माध्यमातून 2-4 पोरांना जरी नोकऱ्या मिळाल्या तर कितीतरी ते